कोल्हापुरातील विक्रमनगर भागात दारूसाठी पैसे न दिल्याच्या वादातून एका 28 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून निघून खून करण्यात आलाय। ही घटना शनिवार 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8:30च्या दरम्यान लक्ष्मीपुरी नवीन धान्य मार्केट परिसरातील मोकळ्या मैदानात घडली। या घटनेनंतर राजारामपुरी पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अवघ्या 1 तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे। कोल्हापुरातील विक्रमनगर भागात दारूसाठी पैसे न दिल्याच्या वादातून एका 28 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून निघून खून करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की शाहूवाडी तालुक्यात एलूर गावठाण इथे राहणाऱ्या 28 वर्षीय मयत विकास दत्तात्रय भोसले हा विक्रमनगर परिसरात असताना शाहू कॉलनी विक्रमनगर इथे राहणारा 25 वर्षीय आरोपी ओंकार महादेव काळे या दोघांमध्ये दारूसाठी पैशांचा वाद झाल्यानं या वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी ओंकारनं विकासच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले आणि तिथून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शोध पथकानं घटनास्थळी धाव घेतली। जखमी विकासला तातडीनं CPR हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ शिवाजी दगडू भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी ओंकार काळेला तातडीनं ताब्यात घेतलं। आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करतायत। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, भारत साळुंके आणि त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे।